स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण 4th स्टँडर्ड सब्जेक्ट EVS पार्ट 1 मधील जो आपला 11th लेसन आहे अ लुक इनसाइड द बॉडी या लेसनची आज आपण एक्सरसाइज पाहणार आहोत. तर पहा त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे थिंक अँड टेल. तर पहा त्यामध्ये क्वेश्चन आहेत, आपण पाहूया. वाय डू वी पॅन्ट वेन वी हॅव बीन रनिंग हार्ड फॉर सम टाइम्स. आता जोराने पळत गेल्यानंतर आपल्याला धाप का लागते? तर त्याचा आन्सर आहे पहा, वेन वी रन अवर हार्ट फोर्सफुली कॉन्ट्रॅक्ट्स टू सेंड मोर ब्लड टू द लेग्स अँड द अदर पार्ट्स ऑफ द बॉडी. द हार्ट वर्क्स रॅपिडली इन सच केस. द लंग्स ऑल्सो पंप मोर एअर टू द बॉडी. देअर फॉर अवर पल्स रेट बिकम्स फास्टर. आता जोराने पळताना आपले हृदय जोरात आकुंचन व प्रसरण पावते व जास्त रक्तपुरवठा करते. हृदय जोरात काम करू लागले की फुफ्फुसे देखील जोराने हवा मिळवण्यासाठी प्रसरण पावतात, त्यामुळे आपल्याला धाप लागते. सेकंड क्वेश्चन नंबर बी पाहूयात आपण. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन पहा, व्हॉट इज मीन बाय इंटरनल ऑर्गन्स. आता अंतरिंद्रिय म्हणजे काय? तर त्याचा आन्सर आहे पहा, द ऑर्गन्स प्रेझेंट इनसाइड द बॉडी अँड दोज विच कॅन नॉट बी सीन फ्रॉम आउटसाइड आर कॉल्ड इंटरनल ऑर्गन्स. दे कॅरी आउट मेनी इम्पॉर्टंट अँड विटल फंक्शन्स. शरीराच्या आत असणारी इंद्रिये म्हणजे अंतरिंद्रिय होय. ती बाहेरून दिसत नाहीत आणि शरीरातील महत्त्वाची कामे अंतरिंद्रिये करत असतात. क्वेश्चन नंबर त्यामधलेच आपण 2 पाहूयात. नेम द 2 कॅव्हिटीज इन द ॲब्डोमेन. आता पोटाच्या भागातील पोकळीच्या 2 भागांची नावे सांगा. त्यामध्ये त्याचा आन्सर आहे पहा, ॲब्डोमिनल कॅव्हिटी अँड द पेल्विक कॅव्हिटी आर द 2 कॅव्हिटीज प्रेझेंट इन द ॲब्डोमेन. आता उदर पोकळी आणि कटी पोकळी अशी पोटाच्या भागातील पोकळीची 2 काय आहेत नावे आहेत. क्वेश्चन नंबर 3 पाहूयात आपण. विच इम्पॉर्टंट ऑर्गन्स आर सिच्युएटेड इन द रिबकेज इन द थोरॅसिस कॅव्हिटी. आता वृक्ष पोकळीतील जे आपल्या बरगड्यांच्या पिंजऱ्यात कोणती महत्त्वाची इंद्रिये असतात? तर त्याचा आन्सर आहे पहा, द हार्ट अँड द लंग्स आर सिच्युएटेड इन द रिबकेज इन द थोरॅसिस कॅव्हिटी. आता आपल्या वृक्ष पोकळीतील बरगड्याच्या पिंजऱ्यात हृदय आणि फुफ्फुसे ही 2 महत्त्वाची इंद्रिये असतात. क्वेश्चन नंबर 4 पाहूयात आपण. त्यामधील वाय डज द चेस्ट स्वेल वेन वी ब्रेथ इन. तर त्याचं आन्सर आहे पहा, क्वेश्चन काय आहे, श्वास घेतल्याने छाती आपली का फुगते. तर त्याचा आन्सर आहे, वेन वी ब्रीथ इन द आउटसाइड एअर इंटर्स द बॉडी अँड हेन्स द चेस्ट स्वेल्स. तर पहा, श्वास घेतल्याने फुफ्फुसामध्ये हवा भरते व फुफ्फुसे थोडीशी प्रसरण पावतात, म्हणून श्वास घेतल्यानंतर आपली जी चेस्ट आहे छाती काय होते, फुगते. तर क्वेश्चन नंबर 5 पाहूयात आपण. वाय इज द ब्रेन सिच्युएटेड इन द केसिंग ऑफ द स्कल. निसर्गाने मेंदूच्या वर कवटीचे कवच का घातले आहे? तर त्याचा आन्सर आहे पहा, द ब्रेन इज द मोस्ट इम्पॉर्टंट इंटरनल ऑर्गन. इफ देअर इज इंजुरी टू द ब्रेन अ पर्सन कॅन बिकम डिसेबल for life or even death can occur. Therefore the brain is protected in a bunny case called skull. आता मेंदूला इजा झाली तर माणूस कायमचा काय होतो, अपंग होऊ शकतो किंवा त्याला मृत्यू येऊ शकतो. यासाठी मेंदूचे परिपूर्ण संरक्षण झाले पाहिजे, म्हणून निसर्गाने मेंदूच्या वर कवटीचे कवच घातले आहे. त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर सी पाहूयात. आता फिल इन द ब्लँक्स. त्यामधील क्वेश्चन फर्स्ट पाहतो, द इंटरनल ऑर्गन्स दॅट हेल्प डायजेस्ट फूड आर प्रेझेंट इन द डॅश डॅश. तर पहा, आपल्याला अन्नाच्या पचनाचे काम करणारी आंतरिंद्रिय असतात. तर त्याचा आन्सर काय आहे, उदर पोकळीमध्ये म्हणजे ॲलिमेंटरी कॅनल याच्यामध्ये अन्नाच्या पचनाचे काम करणारी आंतरिंद्रिये असतात. त्यानंतर सेकंड पहा, वी हॅव डॅश लंग्स. आपल्याला 2 लंग्स म्हणजे काय, फुफ्फुसे असतात. आपल्याला 2 फुफ्फुसे असतात. 3 पहा, एव्हरी डॅश डॅश ऑफ द हार्ट इज कॉल्ड हार्ट बीट. त्याचा आन्सर आहे थ्रोबिंग. म्हणजेच त्याचं काय आहे पहा, हृदयाच्या प्रत्येक आकुंचनाला हृदयाचा ठोका म्हणतात. त्यानंतर 4 पहा, वी बिकम डॅश डॅश ऑफ ऑल अवर इमोशन इन द ब्रेन. त्याचा आन्सर आहे अवेअर. म्हणजेच पहा, त्याचा सर्व भावनांची आपल्याला म्हणजे जाणीव आपल्याला मेंदूमध्ये होती. त्याचं आन्सर हे त्याचे काय आहेत आन्सर आहे. त्यानंतर 5 नंबर पहा, द स्ट्रक्चर ऑफ द ह्युमन बॉडी इज व्हेरी कॉम्प्लेक्स. म्हणजे मानवी शरीराची रचना खूप कॉम्प्लेक्स म्हणजे कशी गुंतागुंतीची असते.
क्वेश्चन नंबर डी पाहूयात आपण, ट्रू और फॉल्स. त्यामध्ये फर्स्ट पहा, द ऑसोफॅगस इज इन द थोरॅसिस कॅव्हिटी. ग्रासनलिका वृक्ष पोकळीत असते. त्याचा आन्सर आहे ट्रू. सेकंड, द हार्ट इज अ लिटल बिगर दॅन अवर फिस्ट. हृदय आपल्या मुठीपेक्षा किंचित मोठे असते. ते पण काय आहे, ट्रू आहे. द फूड इन द माउथ फॉर्म्स अ मॉइस्ट लंप. तोंडातल्या घासाचा ओलसर गोळा होतो. हे पण काय आहे, ट्रू आहे. आणि 4 आहे पहा, इन द ब्रेन वी इंटरप्रिट द इन्फॉर्मेशन कलेक्टेड बाय द सेन्सरी ऑर्गन्स. ज्ञानेंद्रियांनी दिलेल्या माहितीचा अर्थही मेंदूमध्येच समजतो. हे पण काय आहे, ट्रू आहे. तर याचं सगळ्यांचे आन्सर काय आहे, ट्रू आहे, बरोबर आहे. त्यानंतर क्वेश्चन ई पाहूयात आपण, गिव्ह रिझन्स वाय. आता कारणे. तर पहा फर्स्ट काय आहे त्याच्यामध्ये, कारणे त्यामध्ये, द स्ट्रक्चर ऑफ द बॉडी इज सच दॅट ऑल इंटरनल ऑर्गन्स रिमेन सिक्युअर इन देअर प्लेसेस. आता आंतरिंद्रिय जागच्या जागीच राहावी अशीच शरीर रचना असते. त्याचं कारण काय आहे, तर त्याचा आन्सर आहे पहा, इंटरनल ऑर्गन्स कॅरी आउट व्हेरी इम्पॉर्टंट विटल फंक्शन्स. देअरफॉर दे शुड बी प्रोटेक्टेड well, they should not be damaged due to our movements. Therefore, all of these internal organs are securely located in the proper places. म्हणजे पहा, आपले आंतरिंद्रिय अतिशय महत्त्वाची कामे करतात. त्यामुळे ती सुरक्षित राहणे आवश्यक आहे. आपल्या हालचालीमुळे त्यांना इजा होऊ नये यासाठी ती शरीराच्या सुरक्षित पोकळ जागीच राहावीत अशी शरीराची काय असते, रचना असते. आता सेकंड पाहूयात आपण त्यामध्ये, ब्लड मस्ट बी केप्ट फ्लोइंग इन द ब्लड वेसेस थ्रू आउट द बॉडी. शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यातून रक्त खेळते ठेवावे लागते. त्याचा आन्सर आहे पहा, फ्रॉम द ब्लड दॅट फ्लोज इन आवर बॉडी वी गेट द एअर दॅट वी ब्रीथ इन. द न्यूट्रियंट्स फ्रॉम डायजेस्टेड फूड आर ऑल्सो कॅरीड टू एव्हरी पार्ट ऑफ द बॉडी बाय ब्लड. फॉर दिस पर्पज ब्लड मस्ट बी केप्ट फ्लोइंग इन द ब्लड वेसेस थ्रू आउट द बॉडी. त्याचं कारण काय आहे, आपण श्वास घेतो त्या हवेतील ऑक्सिजन संपूर्ण शरीरात पोहोचवण्याचे काम कोण करतं, रक्त करते. तसेच आपण खाल्लेल्या अन्नातील पोषण द्रव्ये सुद्धा संपूर्ण शरीराला पोहोचवण्याचे काम रक्तच करते. त्यामुळे शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यातून रक्त खेळत ठेवावे लागते. त्यानंतर थर्ड क्वेश्चन पाहूयात आपण त्यामधील, द ब्रेन हॅज टू बी केप्ट कम्प्लिटली सेफ. मेंदूला परिपूर्ण संरक्षणाची जरुरी असते. तर त्याचा आन्सर आहे पहा, द ब्रेन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इंटरनल organ. It carries out many important functions. If there is injury to the brain, the person can be disable for life or even die. Therefore, the brain has to kept completely safe. तर मेंदू अत्यंत महत्त्वाची आंतरिंद्रिय आहे आणि मेंदूला इजा झाली तर माणूस अपंग होऊ शकतो किंवा त्याचा मृत्यूही होऊ शकतो. म्हणून मेंदूला परिपूर्ण संरक्षणाची जरुरी असते. आता त्यानंतर क्वेश्चन एफ पाहूयात आपण, मॅच द फॉलोइंग. आता जोड्या लावा, ए ग्रुप आणि बी ग्रुप. आता ए ग्रुपमध्ये काय पहा, ब्लड सप्लाय, ब्रीथिंग, कॅरिंग फूड टू द स्टमक आणि कंट्रोलिंग मुवमेंट्स. आता याचं आन्सर आहे पहा, ब्लड सप्लाय, हार्ट, ब्रीदिंग, कॅरिंग फूड द स्टमक, कंट्रोलिंग मुवमेंट ब्रेन आणि ब्रीदिंगचं काय आहे, लंग्स. हे काय आहे त्याचं आन्सर आहे. तर पहा, आपण जो आपला 11वा जो लेसन आहे, अ लुक इनसाइड द बॉडी, याची आपण एक्झरसाइज पाहिली. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा, शेअर पण करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.